नमस्कार. आज आपण बनवूया तिळाचे लाडू. त्यासाठी मी येथे 250 ग्रॅम तीळ घेतलेले आहे आणि 250 ग्रॅम गूळ घेतलेले आहे. चला तर मी या ठिकाणी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि आपण सुरुवातीला 1 वाटी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजत असताना गॅस आपण मीडियमच ठेवणार आहोत. मीडियम गॅस ठेवल्यामुळे आपले शेंगदाणे छान असे भाजले जातात. कारण शेंगदाण्यातला आतील भाग हा आपण मोठा गॅस करून जर भाजला तर तो ओलसर राहतो. त्यामुळे आपण मीडियम गॅस करून शेंगदाणे आपले छान असे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर आपण त्याला डिशमध्ये काढून घेऊ आणि आपले तीळ आहे ते आपण छान असे भाजून घेऊ. आता या ठिकाणी मी गॅस मीडियम ठेवून तिळाला छान असे आपण भाजून घेणार आहोत. तीळ भाजत असताना आपण तिळाला छान असे एकसारखे हलवत राहणार आहोत. आता या ठिकाणी आपले तीळ छान असे भाजलेले आहे. म्हणजे तीळ भाजला म्हणजे तो फुगल्या जातो. त्यानंतर आपण ते बाहेर डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर मी येथे 1 चमचा तूप घालून त्यामध्ये गूळ घालून आपण गुळाचे पाणी करून घेणार आहोत. म्हणजे थोडेसे पाक बनवून घेणार आहोत. त्यानंतर मी त्यामध्ये थोडेसे पाणी घातलेले आहे आणि आपण गुळाला एकसारखे छान असे हलवून घेणार आहोत. आता गूळ मी या ठिकाणी बारीक असा कापून घेतला होता. किसून देखील घेऊ शकतो. मी या ठिकाणी गूळ बारीक कापून घेतला होता. त्यामुळे गूळ आपला छान असा त्यात विरघळलेला आहे आणि त्याला पाणी देखील सुटलेले आहे. आपण त्याला देखील एकसारखे असे हलवून घेऊ. आता या ठिकाणी आपले गुळाचा पाक झालेला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे. त्यानंतर मी येथे शेंगदाणे बारीक कूट करून घेतलेला आहे तो टाकून घेतला आणि आपण भाजून घेतलेली जी तीळ आहे ते टाकून त्याला आपण छान असे हलवून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये आपले सगळे साहित्य टाकून त्याला आपण छान असे परतवून घेणार आहोत. आता या ठिकाणी ते छान असे एकजीव झालेले आहे. त्यानंतर मी येथे प्लेटीला तूप लावून घेतलेले आहे आणि हाताला देखील तूप लावून घेतलेले आहे. असे केल्यामुळे आपल्याला हाताला चटके बसत नाही. त्यामुळे मी येथे चमच्याच्या साहाय्याने प्लेटीमध्ये थोडे थोडे काढून घेतलेले आहे गोळे. त्यानंतर आपण ते गोळे वळवण्यासाठी घेणार आहोत. आता या ठिकाणी मी त्या गोळ्याला छान असा गोल आकार देणार आहे. आता या ठिकाणी आपण दाबून दाबून त्या तिळाच्या लाडूला छान असा गोल आकार देणार आहोत. आणि बघू शकता या ठिकाणी ते लाडू किती छान बनलेले आहेत. असे केल्यामुळे आपल्याला चटके बसत नाही आणि आपले लाडू देखील पटकन वळले जातात. अशा प्रकारे तिळाचे लाडू एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.